मुदतवाढ झालीच पाहिजे, 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 मुदतवाढ झालीच पाहिजे. मी काजल भीमाशंकर मानकोजी. मी महानगरपालिकेमध्ये संगणक डिपार्टमेंटमध्ये काम करते. म्हणजे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून लागले होते आणि मी आता सध्या संगणक विभागामध्ये ऑपरेटर म्हणून काम करते. माझी अशी इच्छा आहे की आम्हाला 6 महिन्याची मुदत दिली ती आता आमची मुदत संपत आलेली आहे, तर अजून 6 महिने तरी वाढवून आम्हाला दिलं पाहिजे. कारण 6 महिन्याच्या सर्टिफिकेटवर कुठलं म्हणजे बाहेर तरी कुठं जॉब मिळणार नाही आहे. कारण किती जण तर आमच्यामधले फुल एक्सपिरियन्स्ड आहेत आता सध्या काम करणारे. सारखे महानगरपालिकेमध्ये कमीत कमी 200 लोक आहेत आणि बाकीच्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये पण आहेत. पोलीस निरीक्षक, एसटी महामंडळ वगैरे असं खूप डिपार्टमेंटमध्ये आहेत. मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणमध्ये काम करणारे विद्यार्थी आता सध्या. नमस्कार, माझं नाव नितेश सोमनाथ सुरवसे. मी मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत एसपी ऑफिस सोलापूर येथे कार्यरत आहे. आपल्या विधान परिषदेची निवडणुकीवेळेस जी योजना चालू केली गेली कार्यप्रशिक्षण योजना, त्या अंतर्गत आम्हाला सरकारने कामे दिली व त्यावेळेस मोठी आश्वासने दिली की आपण हे करू ते करू. त्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी असं केली की 6 महिन्याचा कार्यकाळ संपल्यानंतर यांना देखील अजून कार्यकाळ वाढवून भेटेल. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रताप लोढा यांनी पण सांगितले की योजना वाढवून दिली जाईल. परंतु जेव्हा निकाल आला, जसं जसं खातेवाटप झालं तसं आमच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे. यासाठी फक्त सरकारला आमची एक कळकळीची विनंती आहे की जेवढ्या आपल्या पूर्ण महाराष्ट्रात ज्या पोरांना घेतलेलं आहे त्यांना मुदतवाढ मिळावी. काही जणांची मुदत 31 जानेवारी संपली आहे, ते पोरांना फक्त सर्टिफिकेट देऊन घरी बसवण्यात आलेलं आहे. पुढे त्याचा उपयोग काय? अजून 6 महिने वाढवून मिळावे ही सरकारला विनंती आहे.